सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील अशी स्थिती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष वारंवार मतदार याद्यांमधील घोळ आणि बनावट मतदारांचा मुद्दा मांडत सरकार आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरतंय। याच धर्तीवर लोकशाहीचा आवाज बुलंद करण्याकरता आज विरोधी पक्षांनी वज्रमूठ एकवटत सत्याचा मोर्चा याची हाक दिलेली आहे। या मोर्चाच्या निमित्तानं पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, नेहमीप्रमाणे याही वेळी किंबहुना आजच्याही दिवशी सकाळी काहीसा पावसाचा शिडकाव झालेला आहे मुंबई आणि आसपासच्या उपनगरामध्ये, पण आज मात्र अर्थातच सत्याचा मोर्चा निघतोय। राज ठाकरे मेट्रोनं प्रवास करत या मोर्चात सहभागी होतील। पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र, ती वज्रमूठ या मोर्चाच्या निमित्तानं विरोधकांची दिसेल। नक्कीच लाघवी, आपण बघतोय की खरं तर गेले अनेक दिवस निवडणूक आयोगाच्या भेटीगाठीनंतर यांनी सत्याचा मोर्चा निघणार असं सांगितलेलं होतं आणि हा मोर्चा 1 तारखेला निघणार असंही सांगितलेलं होतं। जवळपास अनेक दिवस तयारी केल्यानंतर आजच्या या मोर्चाचा दिवस जो आहे तो उजाडलेला आहे आणि आपण बघतोय की प्रचंड अशी तयारी महाविकास आघाडी आणि मनसेकडनं करण्यात आलेली आहे। आत्ता मी जिथून मोर्चाला सुरुवात होणार आहे तिथेच आहे, फॅशन स्ट्रीट, इथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे, मेट्रोपर्यंत जाणार आहे, मेट्रोपासून BMCच्या समोर असलेल्या सेल्फी पॉइंट पर्यंत हा मोर्चा जो आहे तो जाणार आहे। जिथे सुरुवात होणार आहे तिथे आपण बघतोय की फलक लागलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, संविधान वाचवा, लोकशाही जागवा, सत्याचा मोर्चा, सत्तेची नाही सत्याची लढाई, अशा पद्धतीचे जे फलक आहेत ते राष्ट्रवादी, शरद पवार, काँग्रेसकडनं लावण्यात आले। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडनं देखील इथे फलक लावण्यात आलेले आहेत। ही सत्ता लढाई नाही आहे तर सत्याची लढाई आहे, अशा पद्धतीचे हे फलक आहेत। खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात सर्व मतदारांनी सामील व्हा असं देखील या फलकांवर लिहिलेलं आहे। प्रचंड अशी तयारी पूर्ण झालेली आहे। मनसेचे आणि मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीचे जे बोर्ड आहेत ते इथे लागले, त्याचबरोबर त्यांचे झेंडे देखील फडकताना पाहायला मिळतात। मात्र एक बाब यामध्ये नक्की दिसतेय की यामध्ये काँग्रेसचे फारसे झेंडे लागलेले पाहायला मिळत नाहीयेत आणि खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने शरद पवारांचा पक्ष ह्याच्यामध्ये उतरलाय त्या पद्धतीने खरंच काँग्रेस उतरले का हे बघणं देखील आजच्या दिवसात महत्त्वाचं आहे। त्याचे कारण हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते बिहारच्या निवडणुकांसाठी बिहारला गेले, त्यामुळे ते येणार नाहीत असं सांगितलंय। वर्षा गायकवाड देखील या मोर्चात येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे। त्याचं कारण गेले काही दिवस ज्या मीटिंग सुरू आहेत त्या मीटिंग देखील यांच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये हे सामील झालेले नव्हते। फक्त यांच्यामध्ये बाळासाहेब थोरात सातत्याने येत होते, त्यामुळे आज देखील फक्त बाळासाहेब थोरात इथे येतील अशी शक्यता आहे। बाकी जे महाविकास आघाडीचे छोटे पक्ष आहेत त्याचे देखील नेते जे आहेत ते इथे सहभागी होणार असल्याची माहिती आहे। मात्र महत्त्वाची बाब जी आहे ती काँग्रेसची आहे। मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, कालही आपण या मुद्द्यावर सातत्याने चर्चा करत होतो भाग्यश्री। हा मुद्दा असा आहे की या मोर्चाच्या निमित्तानं आपण म्हणूया कुठेतरी काँग्रेस सावध भूमिका घेताना दिसतेय का? कारण येणाऱ्या बिहारच्या निवडणुका आहेत, हर्षवर्धन सपकाळ बिहारमध्ये आहेत आज, त्यामुळे ते या मोर्चात येऊ शकत नाहीत। या बिहारच्या येणाऱ्या निवडणुका पाहता राज्यात मात्र काँग्रेसला ताकही फुंकून प्यायचंय का? हा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। उत्तर भारतीयांच्या मतांचा कुठेही फटका बसू नये याकरता अतिशय सावध अशी भूमिका काँग्रेसची आहे का? काय नेमकं ग्राउंडवर आहे?
नक्कीच नक्कीच लाघवी ही शक्यता अधिक आहे असं म्हटलं जातंय. कारण बिहारची निवडणूक अगदीच तोंडावर आली आहे आणि आपण बघतोय की मुंबईत देखील बिहारचे मतदार भरपूर आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे इकडनं बिहारचे जेव्हा निवडणुका असतील तेव्हा ते देखील इकडनं जाणार आहेत मतदान करायला. आणि याच पार्श्वभूमीवर स्वतः बिहारचं जे प्रभारी पद आहे ते देखील हर्षवर्धन सपकाळ सांभाळतायत. आणि या सगळ्यामध्ये कुठेही काँग्रेसची ताकद कमी होऊ नये यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. मात्र याचबरोबर आणखीन एक मुद्दा लाघवी आहे, ते म्हणजे मनसेचं सोबत येणं. मनसेचं सोबत येणं काँग्रेसला फारसं रुचलेलं पटलेलं दिसत नाहीये. त्याचं कारण याआधी देखील काँग्रेसची जी भूमिका होती आपण एक काही दिवसांपूर्वी बघितलं असेल की भाई जगताप यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की आम्ही मनसेला बरोबर घेणार नाही, मनसेचं आणि आमचं पटू शकत नाही कारण आमची विचारधारा वेगळी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं होतं. त्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मनसे बरोबर आहे म्हणून ते येत नाहीयेत का, हा एक दुसरा मुद्दा. हे दोन्ही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळे काँग्रेसची एकूणच ही भूमिका पाहता मविया च्या अस्तित्वावर तर सवाल निर्माण होतोय. पण मनसे सोबत असल्यामुळे काँग्रेस मात्र काहीसा दुरावा धरून आहे का असा सवाल देखील उपस्थित होतोय. काँग्रेसला या निमित्तानं विचारावंसं वाटतं का रे दुरावा, कारण नेमकं काय कारण आहे या दुराव्याचं हे काँग्रेसकडून अधिक स्पष्ट होणं हे गरजेचं आहे. तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.